कोथिंबीर वडी. अगदी कमी साहित्यामध्ये पण चवीला एकदम जबरदस्त आणि करायला एकदम सोपी. तुम्ही पाहू शकता किती छान झालेल्या आहेत वड्या. आणि ह्या वड्या बनवण्यासाठी मी चाळणीचा वापर केला नाही, तरीसुद्धा वड्या किती छानपैकी निघत आहे तुम्ही पाहू शकता. आणि अगदी फक्त 15 ते 20 मिनिटात ही रेसिपी तयार झालेली आहे. तळल्यानंतरसुद्धा अजिबात तेलकट झालेल्या नाहीत किंवा तेलामध्ये असे तुकडे पडलेले नाहीत त्याचे. अगदी व्यवस्थित खुसखुशीत झालेल्या आहेत वड्या आणि रेसिपी एकदम सोपी आहे. मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण जी कोथिंबीर वापरतो ती पहिल्यांदा आणल्यानंतर निवडून स्वच्छ 2 पाण्याने धुवून नंतर ती थोडीशी फॅनखाली सुकवायची आणि जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढी ती चिरायची. म्हणजे अशा वड्या छान होतात. वडी तुटत नाही, तेलामध्ये पण ती सुटत नाही, अशी तेलामध्ये तळताना तुकडे पडत नाही तिचे. अशा छान अखंड वड्या राहतात. त्याच्यामुळे जेवढी जमेल तेवढी ती बारीक चिरून घ्यायची एकदम. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. मी इथे 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. गरम मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे. थोडासा कमी जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडं हिंग टाकलेलं आहे, ते व्हिडिओमध्ये आलं नाही. आणि 1 चमचा रवा टाकलेला आहे मी याच्यामध्ये, थोडासा खुसखुशीतपणा यावा म्हणून. आणि मिरची ही मिक्सरवर बारीक करून, मिरची, लसूण, ओवा, जिरं, कढीपत्ता हे सर्व मिक्सरवर बारीक केलेलं खोबरं 2 चमचे टाकले. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकले आणि चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चमचा तेल पण टाकलेलं आहे. तेल टाकून झालं की थोडंसं पाणी होतं आपण ते पीठ ओलं करायला सुरुवात करायचं. म्हणजे पीठ भिजवून घ्यायचं. आपण भज्याचं पीठ भिजवतो त्याच्यापेक्षा हे थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं. एकदम पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अगदी थोडं पाणी टाकून असं हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशा गाठी राहिल्या नाही पाहिजे. पीठ सर्व ओलं झालं की मग वरून कोथिंबीर घालायची. आधी कोथिंबीर नाही घालायची, नंतर आधी पीठ ओलं करून घ्यायचं आणि मग वरून कोथिंबीर घालायची. कोथिंबीर ही एकदम बारीक चिरलेली पाहिजे. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरलेली पाहिजे. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली की साईडला ठेवून द्यायचं 5 मिनिटं. आणि इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी हे अर्ध्यापेक्षा जास्त पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी कापड बांधलेलं आहे, सुती कपडा बांधलेला आहे. आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला वड्या तयार करायच्या ते त्याच्यामध्ये आता इथं मी झाकण घेतलेलं आहे डब्याचं. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आधी व्यवस्थित सर्व बाजूनी. आणि आता त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं हे मिश्रण आहे ते सर्व ओतून घ्यायचं आणि सर्व बाजूनी समान अशी लेवल करून प्लेन करून घ्यायचं. थोडंसं झाकण टॅप करायचं, म्हणजे ज्या भांड्यात तुम्ही काढचाल ते थोडंसं असं टॅप करायचं. त्याच्यामध्ये अशी हवा नाही राहिली पाहिजे. अशा पद्धतीनं हे सर्व पीठ त्याच्यावरती मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत. तुम्ही आधी पण टाकू शकता, पण हे वरून असे टाकल्यानंतर छान दिसतं आणि चवीला पण छान लागतात. आणि हे झालं की आता तुमच्याकडे चाळण असेल तर तुम्ही चाळणीचा वापर करू शकता. आणि तर पातेल्यातलं पाणी उकळलं की त्याच्यावरती ते ठेवून द्यायचं आणि ठेवल्यानंतर वरून झाकण एकदम पॅक ठेवायचं. गॅस इथं फुलच आहे, फुल गॅसवरतीच ठेवून द्यायचं आणि थोडीशी वाफ आली की मग मीडियम गॅस केला तरी चालतो. असं हे 15 मिनिटं होऊ द्यायचं. 15 मिनिटांनी एकदा झाकण उघडून बघायचं. जर ते हाताला चिकटत असेल तर अजून थोडा वेळ राहू द्यायचं. पण हाताला चिकटत नसेल तर वड्या चांगल्या व्यवस्थित शिजलेल्या आहे असं समजायचं आणि ते खाली उतरून घ्यायचं. खाली उतरून ठेवल्यानंतर त्या वड्या व्यवस्थित थंड झालेल्या पाहिजेत. मी इथं ते मला टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे मी लगेच 4-5 वड्या त्यातल्या काढून घेतल्या होत्या. आणि हे आता पहा थंड झालेले आहेत तर ह्या एकदम व्यवस्थित निघत आहेत. ते तळताना थोड्याशा तेलामध्ये सुटतात लगेच गरम काढून घेतलं तर. म्हणून अशा थंड झाल्यानंतरच काढून घ्यायच्या.